उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार राणा जगतसिंह पाटील, जिल्ह्याचा विकास करण्याची जबाबदारी तुमची आहे आणि तुम्हाला निवडून द्यायची जबाबदारी आमची आहे, असे आमदार मधुकरराव चव्हाण यांनी नळदुर्ग येथे सांगितले। तर माजी मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना भाजप सेनावर जोरदार निशाणा साधला। प्रतिस्पर्धी उमेदवारावर अजून एक केस दाखल केली। आमच्या तडवल्यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातल्या तडवल्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली। कारखान्यावर त्यांच्या नावाने त्यांनी सुसाइड नोट मध्ये लिहून ठेवलेले, पोलिसांना सुसाइड नोट लिहिलेली। आज सकाळी आत्महत्या केली झाडाला फाशी लावून, आणि त्या नोट मध्ये लिहिलंय की माझ्या नावाने ओमराजेंनी आणि विजय गंडीकांनी पैसे उचलले कारखान्यामधले, जामीन ते राहिले घडलेले त्या व्याजापोटी, आणि माझा 3 जमिनीचा लिलाव झाला शेत जमिनीचा, म्हणून मी आत्महत्या करतो। म्हणजे कारखान्याचा भंगार, बाकीच्या गोष्टी तर बाजूलाच राहिल्या, पण किती जणांची जीवन उद्ध्वस्त या माणसांनी केलेले आहेत। आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत। या 18 एप्रिल मध्ये मला त्या उमेदवारांबद्दल जास्त बोलायचं नाहीये, पण आज सकाळीचा विषय झाला म्हणून आपल्याला सांगायचंय की खूप जणांना जीवनातलं उद्ध्वस्त केलेल्या माणसाला मतदान द्यायचं का राणादादांना? आपल्याला आपल्या अंबाबाई सगळ्याला माहिती आहे जागृत देवस्थान आहे, महाराष्ट्राचं काय अख्ख्या देशाचं जागृत देवस्थान आहे। काय भाषण होतं, काय नकरा होता, मुझे पता है तुझा भवानी जो है यहाँ की जागृत माता है। अरे भामट्या ती माता आहे आणि तुला ह्यावेळेस जनता लाथा मारणार आहे हे सांगायला आम्ही इथं आलेलो आहे। औषधामध्ये जे तुम्ही भाषण केलंय, खोट्या पद्धतीची भाषण आहेत तुमची। तुम्ही कुठल्या अल्पसंख्याकाचा विचार केला, कुठल्या जनतेचा? शिवाजी महाराज यांचे मावळे शिवसैनिक या अमित शहाला अफजल खान बोलत असताना सांगत होते की ज्यांच्या कोटरा काढल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। आता काय करताय? कोटरा काढण्याची भाषा करणारी मंडळी जाऊन तिकडे गांधीनगर मध्ये अमित शहाच्या फॉर्म भरलेला जात आहे, नतमस्तक होऊन कुठेतरी रोखला मऊ खाऊन येत आहे। आता स्वतःची भाषा करण्याचा तुम्हाला अधिकार नाही। लोकसभेत तुम्हाला मी पाठवायचं ठरलंय, हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून केंद्रामध्ये मंजुरी घ्या आणि उस्मानाबाद जिल्हा पाणीमय करायची जबाबदारी ते तुमची आहे आणि तुम्हाला सहकार्य करण्याची जबाबदारी ते आमची आहे। आणि सुरुवात केलेली आहे, ज्या गोष्टीमध्ये मी हात घालतो ती गोष्ट पूर्णत्वाला नेण्याशिवाय आम्ही राहत नाही। त्याच्यामध्ये आम्ही मागे पडत नाही। हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे, हा दुष्काळी भाग आहे। आमच्याकडे शेतकऱ्यांच्या संकट, तरुणांमध्ये बेरोजगारी, देशावर आलेलं हे सगळं संकट हे मुद्दे आमच्या समोर आहेत। म्हणजे आतंकवादाच्या लढण्याची भाषा करणारे मोदी साहेब यांच्या काळामध्ये आतंकवादी हल्ले दुपट्टीने वाढले। सीमेवर कुठलेही युद्ध नसताना जवान होणारे सैनिकांची संख्या 2 पटीने वाढलेली आहे, 6 पटीने सीज फायर व्हायलेशन वाढलेलं आहे। हे सगळे म्हणजे कुठेतरी यांच्या काळामध्ये हे अपयशी ठरलेले आहे। लोकांना कुठेतरी वेगळ्या पद्धतीने भावनिकपणे निवडणुका लढत आहे। आम्हाला वाटतं लोकांना कळलेलं आहे मूळ मुद्दे या देशातले। आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी एक राणादादांना विजयी करायचा असं जंग बांधलेला आहे। त्यांच्या आदेशानुसार आम्ही सगळ्या तालुक्यात फिरतोय आणि तुळजापूर तालुक्यात सगळ्यात ज्या जिल्ह्यात लीड भेटल तिथं राणादादांना तुळजापूर तालुक्यात भेटल आणि राणादादा विजयी होतीलच।